हाय गाईज, आज आपण आलो होतो पिकिवीमध्ये. अकोल्याच्या पिकिवीमध्ये आलो होतो आणि पिकिवीतून आल्यानंतर असं इथं खूप छान असं वातावरण आहे. संध्याकाळी इव्हनिंगचा समथिंग इव्हनिंगच होत आहे. इव्हनिंगचा व्ह्यू खूप छान आहे आणि सर्वांनी यायला पाहिजे, म्हणजे थोडं माणूस रिलॅक्स होते फिरल्यानंतर थोडंसं. तर आजच्या या व्लॉगमध्ये मला इथं आल्यानंतर एक स्टोरी आठवली छोटी, जे मी वाचली होती. बघा, मोर पण दिसत आहे. पहिले मोर बघून घ्या, खूप सुंदर असा तुम्हाला दिसत असेल. थोडं मी झूम केलं आहे. मोर खूप सुंदर असा रस्त्याने जात आहे. तर मला एक छोटीशी स्टोरी आठवली होती, मी तुम्हाला ते सांगणार. स्टोरी माझी अशी आहे की एक साधू महाराज असतात. ते आता त्यांची यात्रा करून रस्त्याने जात असतात. आता यात्रा करून रस्त्याने जात असताना त्यांना खूप जोराची तहान भूक आणि लागते. तर ते एका झाडाखाली बसतात, थोडा वेळ विश्राम करतात आणि विश्राम करताना मनातल्या मनात विचार करतात की म्हणजे त्यांना खूप तहान आणि भूक लागलेली असते. तर विचार करतात की यार, आता मला कोणतरी या असं थंडगार सावलीमध्ये कोणतरी मतलब भरलेलं अन्नाचं ताट जर त्यांना भेटलं किंवा थंड पाणी प्यायला भेटलं तर किती छान वाटलं. तर लगेच ते विचार करता करता त्यांच्या पुढे अन्नाचं भरलेलं ताट आणि पाणी येते. ते खाऊन घेतात आणि पाणी वगैरे पिऊन घेतात. नंतर विचार करतात की यार, मी जसं विचार केला आणि मला लगेच माझ्या समोर अन्नाचं ताट आणि भरलेलं पाण्याचा गडवा आला, तर या झाडाखाली नक्कीच काहीतरी भूत आहे की जो आता मला येणार आणि खाऊन घेणार. खरंच ते तसं विचार करतात आणि खरंच तो झाडावरचा भूत येते आणि त्यांना खाऊन जाते. म्हणण्याचं महत्त्व हा आहे या कहाणीच्या मागचा, की आपल्या प्रत्येकाजवळ प्रत्येकाजवळ असा एक भूत असते. तो भूत नसते, ते जे झाडाखाली बसलेले असतात, ते झाड एक कल्पवृक्ष आहे. कल्पवृक्ष म्हणजे असं की जसं तुम्ही विचार करसाल तेच तुमच्यासोबत होणार. तर ते पहिले आधी अन्नाचं ताट मागतात, तर त्यांना अन्न वगैरे सर्व भेटते. नंतर ते विचार करतात की त्यांना भूत येणार आणि खाऊन घेणार, तर खरंच भूत येते आणि खाऊन टाकते. तसंच आपल्याजवळ पण एक कल्पवृक्ष आहे, तो म्हणजे आपला माइंड. जसा आपण विचार करतो तसंच होतो. जर आता एखाद्यानं विचार केला की मला गव्हर्नमेंट जॉब पाहिजे आणि त्यासाठी त्यानं पूर्ण हे केलं, तर तो नक्कीच गव्हर्नमेंट जॉब करू शकतो. तर बघा, हे तर प्रत्येकाजवळ आपला एक हे असते, कल्पवृक्ष असते. म्हणून आपण कधीही पॉझिटिव्ह विचार केले पाहिजेत. नक्कीच आपण जसा विचार करतो तसं होते. आणि आपल्याजवळ सगळ्यांजवळ कल्पवृक्ष आहे. त्या कल्पवृक्षाचा व्यवस्थित उपयोग करा. निगेटिव्ह विचार करू नका, पॉझिटिव्ह विचार करा. जय श्रीराम.